प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत गोगाव येथे सरपंच वनिता मधुकर सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण बिराजदार होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन शरणप्पा कलशेट्टी अनिल मुलगे यांनी केलं। ध्वजकट्ट्याचं पूजन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी केलं। उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, ज्येष्ठ ग्रामपंचायतीचे सदस्य प्रदीप जगताप, ललिता कलशेट्टी, डॉक्टर लिंगराज नळगिरी, मुख्याध्यापक पुंडलिक वाघमारे, सूर्यकांत जिरगे यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली। आरोग्यविषयी माहिती देण्यात आली। कुष्ठरोगाबाबत सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली। यावेळी सरपंच वनिता सुरवसे यांनी मार्गदर्शन केलं। त्यांच्या हस्ते दिव्यांगांना चेकचं वाटप करण्यात आलं। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा गोगाव येथे 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे होते। प्रमुख पाहुणे सरपंच वनिता सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार, पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर जगताप, सर्व सदस्य याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते। प्रारंभी माजी सरपंच ज्येष्ठ सदस्य प्रदीप जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। प्रतिमा पूजन डॉक्टर लिंगराज नळगिरी, सुधीर जगताप आणि ध्वजकट्टा पूजन पंडित मोजे यांच्या हस्ते झालं। शाळेची प्रगती आणि कामकाजाबद्दल मुख्याध्यापक पुंडलिक वाघमारे यांनी प्रास्ताविक सादर केलं। विद्यार्थ्यांचे भाषण आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम सुद्धा यावेळी सादर करण्यात आले। इयत्ता 1ली ते 7वीतील सर्व मुला-मुलींनी सहभाग नोंदवून देशभक्तीपर गीत, लोकगीत अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सादर करण्यात आली। यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप झालं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुंडलिक वाघमारे, शंकर कारभारी, छाया भोसले, महादेव चव्हाण, ज्योती आलुरे, सुधीर जगताप, गंगाधर कोंडे, परमेश्वर गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले। सूत्रसंचालन शंकर कारभारी यांनी केलं।